अशी कशी खालीस? आणि पप्पा कसं म्हणलं जा म्हणून? अभिजितच्या गावातली माणसं आलेली, त्यांनी समजवलं त्यासनी जा म्हणलं. मग समजवलं म्हणून काय उपकार नाही केला आपल्यावर? आधी करायचं मग भरायचं. जुनी सवय आहे यांची. शाळेचं नुकसान भरून काढलं, माणसाचं मन कसं दुखायला भरून काढतात. बस तू केवढं कामून येड्यात बडबडायला लागले. कुठला इशे कुठे नेते? बरोबर आहे तिचं केलं. माणूस दुखलं की दुःखाच्या भरात काय बी बोलतो बघ. एवढं लवकर आलीस होय? आमासनी वाटलं का काय लगीनच करून येत्यास? लगीन पिसकटलं ना नाही म्हणजे घरातल्याच कळलं वाटतं. राब्या माद्या तो सागर काय बी बोलतोय, तुम्ही गप्प बसलाय वय. नाही किरण्या, आता कोणाबरच भांडायला नको. तिला आपल्यामुळं ताप नको. ह्याला काय बोललो ना, हे अजून 4 शब्द जास्तच बोलेल. कवा कवा उत्तर न देणंच उत्तर असते बघ माझ्या. बसली का राखी? बेंचवर उभा राहून बोलणारी आज बेंचच्या तोंड का म्हणलं पोहायला लागल्यात? ओ नवरदेव इकडं बघा की व्हायच. ओ नवरदेव. बर नवरदेव रुसलेत, नवरीचं काय म्हणणं या? कार मस्ती आले का तुला भाड्या? ती काय बोलला ना म्हणजे त्याला एकली समजलंस का? मी हाय तिच्यावर, कळला ना? तुमच्या पोरांची भांडणं असतील तिकडं तुम्ही उलता नका, पण एका बी पुरीला मध्ये घेतलंस ना तर असाच वडत नेईन जंगम सरांकडं. बघायचं का तुला? वैर कुत्र्या. चल जास्त भुकायचं नाही, ग बसायचं बस. असं वाटलेलं इथनं निघून जावं. तू बोलली नसतीस तर गेलेच असते बघ. अगं कुणाच्या बापाला भ्यायची गरज नाही. अशा 10 सागरच ना पुरून उरीन मी. तुला माहित आहे ना मी गप आहे तवर गप आहे. आणि हो इथून पुढं ज्योतीला कोण एक सबूत जरी बोलला ना तर माझ्याशी गाठ आहे, ध्यानात ठेवा. बया रेशमी, भारीच हिंमत आहे की ग तुझ्यात. मग काय, अगं कुणा अन्याय झालेला सहन होत नाही मला. जीव गेला तरी बेहतर, पण कुणी पुरीच्या नादाला लागायचं नाही म्हणजे नाही. तुला मांडलं पाहिजे बया. कसली डिरिंग बजेस ग तू? अगं येळ आली ना की दाखवायची असते डेअरी, नाहीतर आपल्याला नको त्यांचं बॅकायला लागतं. तुला खरं सांगू का, ज्योती आली ना तर असं जीवात जीवाल्यासारखं वाटतं. नव्हती ना तर असं रिकामं रिकामं वाटायचं. तिच्या घराच्या समोर न्यायची शाळेत, ती दिसायची कवा भांडी घासताना तर कवा झाडू मारताना. वाटायचं आता ह्याचा विषय आहे का काय तिचं, पण नाही, काहीतरी चांगलं झालंय. अगं कुठं निघालीस? मला बोलायचंय तुझ्याशी. त्याला बी बोलायचंय तुझ्याशी. केवढा बोल त्याच्याशी. मी हा इकडं झालं की सांग मला. काय गरज नाही, बस. गरज तू त्याच्याशी बोलायची जास्त आहे. केवढा अगं आपल्या माणसाला आपली गरज असताना असं त्याला एकटं सोडून आहे ग. बोल त्याशी. अगं ऐक की केवढा. अगं मला तुझा राग कळतोय, पण खरंच मी एवढा वाईट पोरगा आहे का ग? अरे पण वाईट वागलास ना अभिजित. अगं एक चूक झाली म्हणून आधी केलेली समधी चांगली कामं कसंही सरत असतो केवढा. ती केली तरी चालले असतं, पण हे सगळं करताना खरंच थांबवलं पाहिजे होतंस तू. अगं पण बघ की, आम्ही तर ज्योतीच्या घरी जाऊन तिच्या आई बापाची माफी मागितली म्हणून तर त्या झाली ना शाळेत. पण बदनामी झाली ती कशी भरून काढणार आहेस? आणि हो, तू एवढं सगळ्यांना सांगत असतोस काय करायचं काय नाही, तुला कसं कळलं नाही रे तू स्वतः काय करतोयस ते? अगं तुला मी तेच सांगतोय केवढा. अगं फक्त सोबत होतो मी त्याच्या. वाईट गोष्टीत होतास ना सोबत. तुला ना समजूनच नाही घ्यायचं केवढा. अगं मला मधुकर सोबत राहायचं होतं, तो चूक का बरोबर येऊ नंतरचा प्रश्न होता.
मग मी आता तुझ्यासोबत जे वागते ते सुद्धा चूक की बरोबर याचा विचार करू नकोस. सोडून दे माझा विचार. केवढा अभ्या, अरे सगळं नीट होईल, तू नको काळजी करूस. गैरसमज झालाय तुझा. तिला खरं कळलं ना की आपोआप बोलेल ती. समजांचा गैरसमज होतो रेशमी, पण तुझा का होत नाही ग? म्हणजे काय बी झालं तरी कशी सोबत असतेस तू माझ्या. आओ ही घ्या किटली. आणि आज 1 लिटर घाला डेअरीला दूध. बाकीचं राहू द्या, पोरं खातील. ह्यासनी कशाला दूध भात खाऊ घालतेस? त्या पोरी पुरतं ठेव. हे भाड्या भाकरी खाऊ घालायच्या लायकीचं तरी आहे का? ती पोरगी घरातली कामं तरी करते. हा, ह्यो आहे का काय फायद्याचा? शाळा शिकतोय म्हणून कसलं काम लावलं नाही का? आणि शाळेत जाऊन असले कामं करतोय. हो आबा, खरंच चुकलं माझं. आता कितींदा सांगू? तू काय सांगू नकोस मला. तू माझ्याबरोबर बोलू नकोस. हाव, मग कसा राहू या घरात ती तरी सांगा. हाय माझ्याशी बोलत नाही, तुम्ही हे असं बोलता. बायला बी नको झालोय मी. मग आता करू तरी काय ते तरी सांगा. खरंच उद्यापासून शाळा सोडून जाऊ का कामाला? अरे भाड्या, ह्याच्यासाठी हितवर शिकवलंय व्हय तुला? हा ग, मग काय करू ते तरी सांग. काय कामाचं नाही म्हणते, मग जातो की कामाला. म्हणजे काहीतरी कामाला तरी येईन ना मी. रागाच्या भरात बोललो. आता तू सांग ना, तुझ्यासाठी लोकांच्या पाया पडावं लागले. हे बी ठीक होत. परतीव ना अरे त्याला माग सर म्हणत नव्हतं. त्यासनी सुद्धा हात जोडावं लागले. लोकांची उंबरठी जिजावं लागली. काय मिळालं सर? काय मिळालं तुला? फार रोज काम करत असताना कंबर दुखायला लागली की तुझा चेहरा आठवतो. वाटतं पोरग शाळेत अभ्यास करीत असेल. अरे ह्या विचारांनीच उचललेलं वजन असं हलकं होतंय. अरे तुझी आई, अरे हे आपल्या रानातलं काम करून दुसऱ्याच्या रानात जाते. एक दिस घरी नाही. कितीतरी आजार पण तिने अंगावर काढले. बोलली का ती? अरे तुला शाळेच्या कपड्यावर बघितलं ना, त्याच्यात ती आजार पण विसरूनच जाते बघ. आणि तुला भाताची पेच अशी वाटीत भरून आणते. तू शिकाव म्हणून तर आम्ही दिवस रात्र राबतोय ना. हा, वाटत तू शिकून मोठा होशील.
आणि आपल्या या घराला गरिबीतून बाहेर काढशील. आता म्हणतोस मला शिकायचं नाही. अभ्या हा? मध्ये बरं बोलतो ना. हो म्हणजे बोलतो की. का ग काय झालं? काय नाही, मध्याबद्दल गावातली माणसं काय बाय सांगत होती. म्हणजे त्यांचं सगळं खरं असेलच असं नाही. काय म्हणली माणसं? म्हणत होती काय बाय, अभ्या मध्यानं तसं नसलच केलं. पण ऐक, मध्यानं जरी असं काही केलं असलं ना तरी त्याची साथ कवा सोडू न ग. अरे ते पोरग खोडील आहे पण लबाड नाही, आणि माणसावर जीव लावायला ते पोरग कवाच कमी करत नाही. आणि तुझ्यावर तर लय जीव आहे बघ त्याचा. त्या पोराला कवाच अंतर देऊ नगस. हो आहे, मी का नाही कवाच त्याला ऐकलेलं नाही सोडणार बघ. पण आहे अगं, मला वाटलेलं की ही समज तुला कळाल्यावर तू लय वराडशील मला. अगं पण तू तर माझ्या मनातलं बोललीस की. पण हे असं कसं झालं? अरे असं कसं म्हणजे, चुकलं असेल त्याचं बी. हां, एवढी मोठी माणसं चुकत्यात आणि ते तर शाळेतलं पोरग आहे ना. आणि शाळा असतीच चुका करायला आणि त्यातनं शिकायला. पण अभ्या एक ध्यानात ठेव, आपलं बरोबर असल्यावर आपल्याबरोबर माणसं कशी वागली ना, ह्याच्यापेक्षा ती आपल्या वाईट वेळेत आपल्याशी कशी वागली हेच ध्यानात राहतं बघ माणसाच्या. आता बाकी पोरं त्याच्याशी कशी वागली ह्याच्यापेक्षा त्याचा सगळ्यात जवळचा दोस्त अभ्या त्याच्याबरोबर उभा होता, ह्याच विचारानं तो या संकटातनं बाहेर येईल बघ. हो आहे, आता समजा ठीक होईल असं वाटतंय. पण एक सांगायचं होतं आहे. काय? हे समजा झालं तेव्हा मी बी होतो त्यावर. अगं म्हणजे आम्ही. अरे अभ्या, ह्याचा मला अंदाज होताच. फक्त तू स्वतःहून कवा खरं बोलतोयस ना तेच बघायचं होतं मला. अरे तुला तुझी चूक कळली तिथंच ती सुधारली बघ अभ्या. आणि ही वाईट वेळ तुझ्यावर आली असती का नाही बाकी पोरांचं माहित नाही, पण मध्यानं तुझी साथ कवाच सोडली नसती बघ. अरे ही तुमची दोस्ती नुसती शाळेपुरती नाही तर जन्मभरासाठी आहे, आणि अशीच ठेवा. आता पुढे जाऊन कुणी कृष्ण होईल, कुणी सुदामा होईल, पण तुम्ही एकमेकांसाठी ना कायम दोस्तच असला पाहिजेत. हो आय, हाय तू का नाही लय बदल लागत वाटतेस बघ. म्हणजे समजा कसं ऐकून घेतास, न काय चिडता न काय बोलता समजा समजावून सांगतेस बघ मला. पण हाय जेव्हापासून मी आपणचा विषय काढला तेव्हापासूनच तू लय बदललास. अभ्या भ्या वाटतं र, तू मला सोडून बापाला शोधायला मुंबईला निघून गेलास आणि परत आलास नाहीस तर. अगं आय, आता तूच म्हणलीस ना माझ्याला सोडून कावा जाऊ नकोस म्हणून. अगं तू तर माझी आई आहेस, आणि मग मी तुला सोडून जाईन असा विचार तरी कसा आला तुझ्या मनात? लहानपणी सांगेल ते ऐकायचं बघ. हां, पण आता मोठा झालायस ना, प्रश्न पडतात तुला आणि कोड्यात टाकतोय मला. आय तू भिवू नकोस, मी का नाही तुला सोडून कवाच मुंबईला नाही जाणार. आज किती दिवसांनी अभ्यासात मन लागते का? बाकी सगळं केल्यावर काय होतंय हे कळल्यावर लागणारच की. हो तसं बी असेल लागा, पण अभ्यास होतो हे महत्वाचं, आणि इथून पुढे तेच करूया.
बिनमोकार मार खायची कामं नको. ते सुद्धा ठीक आहे, पण किरण्या सारिका मॅडमचं कसं रे? तू येडायस का? आपल्या मॅडम आहेत त्या. आईला आज आठवलंय तुला? आई घाल्या आजपर्यंत आम्ही सांगत होतो तवा नाही कळलं. आणि किरण्या लगा देश सोडून तुला असं बी कोण पटणार नाहीच. अरे तुमच्या दोघांनी लाजा वाटत नाही तर? अरे आता कुठे ह्यातनं बाहेर आले. हार मध्या हार मस्करी करतात ते. हो नाही तर काय, तू सगळ्यांची मस्करी करायचा आणि आज तू गप आहेस. मग आम्ही केली पाहिजे का नाही मस्करी? दुसरी काय बी करा मस्करी, एकमेकाला हाना, शिव्या द्या, एकमेकाच्या बापाची नावं घ्या, पण ह्यो विषय आपल्यात नको. हा आईला माझ्या आपण करायला गेलोय पण झालं बोलतच. सगळ्यांची चांगलीच जिरलेला का? हार तुमची चांगलीच जिरल्या, माझी तर निबार जिरल्या. रोज सकाळनं उठलं की अख्खा अंग दुखतंय, कुठं कुठं फटकं बसल्या तर आठवतं. पण ह्यातनं एक कळलं, आपण कमीपणा घेतला नाहीतर माफी मागितली की मोठमोठ्या गोष्टी सुटतात. आपण का नाही मध्या जवळपास समजांचीच माफी मागितल्या बघ, पण केवढा काय ऐकली नाही. आणि यापुढं का ऐकल असं वाटत बी नाही मला. अरे ते तसेच आहे, करायचं म्हणलं का नाही तर एखाद्यासाठी जीव देईल, आणि नाही म्हणलं तर एखाद्याचा जीव गेला तरी माग बी वळून बघणार नाही. तू माफी तरी मागितली, मी माफी मागायला आहे तिच्या पुढे हिंमत बी राहिली नाही बघा. आणि जाऊ बी नकोस, ऐकायला शब्द दिलाय तू तिच्या बापाला. हो, पण ती कधी पुढ्यात आली की माफी मागीन की तिची. हा आपण का नाही माझ्या कवाच नाही सुधारणार बघ. हरप आत्ता एवढ्या वेळ बोललो की पोरींचा विषय काढायचा नाही, पोरींबद्दल बोलायचं नाही, आणि तरी बी आत्ता पोरींबद्दल बोलतोय. यापुढं का नाही अभ्यास म्हणजे शाळा आणि शाळा म्हणजे अभ्यास एवढंच ध्यानात ठेवायचं बघ. आणि जर काय लागलंच तर रेशमी आणि पल्ले त्यांच्याशी बोलायचं. आणि मध्या आता तुला बी मी शेवटचं सांगतोय, यापुढं त्या ज्योतीवर बोलताना नाहीतर त्याकडे बघताना जरी दिसलास का नाही तर समज आपली दुस्ती कायमची तुटली. अरे नाही बाबा, आता काय मला याडबीड लागलं नाही, झालं एवढं बाद झालं. ह्या सगळ्यात ह्या बारक्याला हाणला पाहिजे आपण, ह्याच्यामुळे आपण धंद्याला लागलो. पोरींचं कसं असतं, पोरींचं हे असं असतं, हसलं की हे समजायचं, बोललं की ते समजायचं. अरे पण तिनं आपल्याला काय समजलं हे तुला माहित आहे का भाडकाव? तू पुन्हा काय बोल मग सांगतो तुला. मी गुखा म्हटलं खचील का? हा आता मार खा. ज्योते अगं अशी जाऊ नकोस, माझं एकदा ऐकून तर घे. ह्या पुढं कावच बोलणार नाही तुझ्यावर, आणि तुला म्हणलेलो की तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही, तसंच करणार आहे. तू काळजी करू नकोस. बघितलं नाहीस तर तुला कसं कळलं मी ती? म्हणजे अगं ते लांबनं बघितलं, जवळनं नाही बघणार. बरं बोल पटदिशीन आणि कोणतरी बघ. ज्योते तू फक्त मला एकदा नाही म्हणून सांगायचं होतं. आयुष्यात तुला तोंड दाखवलं नसतं बघ. तू अशी सरांकडे कशाला गेलीस? मला काय करायचं काहीच कळलं नाही, असलं कधी बघितलं नाही, ऐकलं नाही. आणि मुळातच तुझ्या मनात असलं काहीतरी असेल असं मला वाटलंच नाही. मी तुला जवळचा मित्र समजायचे, सगळ्यात जवळचा. पण आता तुझं भ्या वाटायला लागलंय मला. फक्त मी तुला तसं विचारलं म्हणून. तसं विचारलं म्हणून नाही, तू विचारलंस म्हणून. तुमच्या गावाला गेल्यावर तू तुझ्या वडिलांच्या पाया पडायला लावलंस, तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं. पण मी तुझ्यावर, आपल्या मैत्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवला, आणि तू असा विचार केलास. तू जंगम सरांकडे गेल्यामुळे हे सगळं झालं. म्हणजे तू बोललास त्याच्यामुळे काहीच झालं नाही असंच आहे का? नाही तसं म्हणलं का मी? बास मधुकर, झालं तेवढं बास झाले. आणि तुला खरंच वाटत असलं ना मी शाळेत यावं तर माझ्यापासून लांब राहा.
आणि म्हणलास तसं तुझी सावली सुद्धा पडू देऊ नको माझ्यावर. केवढा हे मधुकरला दे. मधुकर, हे घे पेन्सिल, ज्योतीनं परत दिले. नाही नको, मी घेतले नवीन, तिलाच ठेव म्हणा होता. त्याला सांग त्याचं काहीच नको आहे आता मला. ऐकलंस ना, आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस. झाला तेवढा ताप बाद झाला नाही का मधुकर? आता कसला ताप दिलाय मी तिला? चांगल्या मनानं पेन्सिल दिलेली, तिनं माघारी द्यायची काय गरज होती? आरतीला नको असेल तर दे आमासनी. बाप जागीरदार आहे तुझा, रोज नवी घेऊन देईल का नाही पोरीसनी द्यायला? हो, पोरीसनी म्हणलोय, कुणाचं नाव नाही घेतलं, नाहीतर रेशमाडून तापतो आजकाल. वय हाय काय एखादी पेन्सिल का फक्त तिला द्यायला आहेत? हे सागर बाबा, हार तुला हात जोडतो मी. ह्या सगळ्यात माझी चूक आहे. काय असेल ती मला बोला, मी सगळ्यांचं ऐकून घ्यायला तयार आहे. वय ऐकलं का? समधी चूक ह्याचीच आहे. हेनच चिठ्ठी दिली, हेनच लग्नाचं विचारलं. मला बी शिकू की चिठ्ठी कशी लिहितात. अरे हो, मी तरी विसरलोच. ह्याच्याकडे स्वतः मुख्यमंत्री अभिजित पवार आहेत चिठ्ठी लिहून द्यायला. ए मध्या, लय बोलतोय, धरून हाणू काय ह्याला? नाही गिरण्या, आपलं आता सकाळीच ठरलंय ना, शाळेत येऊन नुसता अभ्यास करायचा. कोणी काय बी बोललं तरी घ्यायचं ऐकून आणि द्यायचं सोडून. अरे अभ्या, आपण असंच गप्प बसलो ना तर लय करेल सागऱ्या. घ्यायचं मग ऐकून, आणि काय होणार आहे? अरे बोलल आणि दमल आणि गबस, तेव्हा बोला मग काय होणार आहे? जास्तीत जास्त इज्जत जाईल. ती व्याप राहिला कुठं? काय झालं? सगळ्यांच्या अंगावर धावून जाणारा मधुकर आज एवढा शांत कसा? काय असेल ते मला बोला. बघितलं का, एवढं सगळं होऊन मी तिला बोललो की झोंबतंय ह्याला. ए कासांडी भरून दूध नाही पिला आज? लय फडफडत होतास ना? मग आता काय झालं? चांगलंच नांगा ठेचलेला दिसतोय. ए मध्या, तू फक्त ते एकदा सांग, लगेच सर्व करतो याला. नाही किरणे, आपण अभ्यास करूयात.